नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 6वी मराठी विषयाचे प्रकरण 5वे बाकी 20 रुपयांचं काय स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली? उत्तर आहे, पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू 100 रुपये घेऊन गेला। राजूने मला 80 रुपयांना फसवले। त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली, अशी तक्रार साहेबांनी विकासकडे केली। दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली? उत्तर, राजूची आई दवाखान्यात दाखल होती। राजू आईजवळ असायचा। एकदा विकासने त्याला पाहिले तेव्हा राजूने गळ्यात एक पाटी अडकवलेली होती, त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले। त्याच्या हातात एक पिशवी होती, त्या पिशवीत अन्न असावे असे विकासला वाटत होते। अशा स्थितीमध्ये राजू दिसल्यामुळे विकासची उत्सुकता वाढली। विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरे वाचल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी इथून पुढचे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खेळू या शब्दांशी फसवा फसवी, कचरा कुंडी, गोरगरीब यांसारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा। मी येथे तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे।
खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा। येथे तुम्हाला खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यासाठी मराठी शब्द विचारलेले आहे। मी संपूर्ण शब्दांची तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित सराव करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही पाठात आलेली पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा। येथे तुम्हाला पुढे शब्द दिलेले आहेत। महाविलिंदर, आवाहन, अनुभवशून्य व निरुत्तर या शब्दांचा वाक्यात उपयोग करायला सांगितलेला आहे। मी संपूर्ण शब्दांचा तुम्हाला वाक्यात उपयोग करून दिलेला आहे। भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक। भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता? हा शब्द वापरून 3-4 वाक्य लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला भारी हा शब्द वापरून 3-4 वाक्य लिहून दिलेली आहे। चला तर मग पुढील प्रश्न पाहूया। खालील भाववाचक नामाचे विरुद्धार्थी शब्द लिहा। मित्रत्व, शत्रुत्व, गरिबी, श्रीमंत, खरेपणा, खोटेपणा, महागाई, सस्ताई। अशा पद्धतीने येथे मी तुम्हाला भाववाचक नामाचे विरुद्धार्थी शब्द लिहून दिलेले आहे। खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा। मनुष्यत्व, पशुत्व, देवत्व, आपुलकी, बांधिलकी, पाटीलकी, नम्रता, शालीनता, सुंदरता, नवलाई, शिलाई, धुलाई, बालपण, मोठेपण, शूरपण। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।